काय अधिवेशनाची गरज राव? ज्याचं कोणी ऐकत नाही त्यांनी सभा घ्यावा, आंदोलन करावं, अधिवेशन घ्यावा, सरकारकडे मागण्या द्यावा. मुख्यमंत्री तुमचं काय म्हणलं अधिवेशन षडयंत्र शेजारने घेतलं, कशाला घेतलं मग? का शंका घेऊन आम्ही? त्याच्या पुढची शंका बळवती आणखी. पत्रकार बांधवांनी फडणवीस साहेबाला प्रश्न विचारला, मराठी मुंबईत येणार आहेत. तो म्हणतो पोलीस बघून घेते धमकी तो बघून घेते म्हणजे काय? कोणा हल्ला करणार आमच्यावर? फडणवीस साहेब नादात राहू नका. तुम्हाला वाटत बहुमत मिळालं, लोकात जरी एकदा सटकली ना, बहुमत नसतं बहुमत नसतं आणि मराठ्यानेच बहुमत दिलं, इतक्या लवकर उपकाराची फेड करू नका. मराठ्याशिवाय सत्तेवर नाही येऊ शकत या राज्यात कोणी. तुम्ही चुकीचं काम करायला लागलात, लक्षात ठेवा. एका बी पोराला जर काठी लागली ना एका, तर राज्यातला तुमचा आमदार मंत्र्याचं फिरणं बंद आणि तुम्हाला महाराष्ट्र कायम बंद आणि तुमचं राजकीय करिअर जर नाही खलास झालं, नाव बदलून ठेवा तुम्ही मराठी. आयुष्यातून तुम्हाला उठवते राजकीय करिअर मधून मराठी. आणि तुमच्यामुळे मोदी साहेब सरकारला सुद्धा डाग लावणार. फक्त तुम्ही एकाही पोराला डोचून दाखवा, मोदी साहेब सरकार सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे गोत्यात आलं म्हणून समजा. आणि आम्हाला बे मराठी म्हणते, ध्यानात ठेवा तुम्ही.